सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर नगर परिषदेने कचऱ्यापासून खत निर्मितीसाठी गजधरण परिसरातील कचरा डेपोच्या सुमारे 66 गुंठे क्षेत्रामध्ये काही वर्षापूर्वी कोट्यवधी रुपयातून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू केला आहे। कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहरातील ओला व सुका असा वेगवेगळा कचरा गोळा केला जातो। दररोज सुमारे 2 टन कचरा गोळा केला जात आहे। खत निर्मितीसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात लाखो रुपये किमतीच्या मशिनरी बसवण्यात आल्या आहेत। यापूर्वी नगर परिषद दरवर्षी सुमारे 5 ते 6 टन खताची निर्मिती करत होती। या खत विक्रीतून पालिकेच्या तिजोरीत दरवर्षी सुमारे 1.5 लाख रुपयांची भर पडत होती। त्यावेळी खत विक्रीसाठी पालिका प्रशासन मायक्रो प्लॅनिंग करत होते, परंतु गेल्या 3 वर्षापूर्वी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात तयार करून ठेवलेले सुमारे 10 ते 12 टन खत विक्रीअभावी अद्याप पडून आहे। सुमारे 45 बेडमध्ये प्रोसेस करून भरलेला कचरा तसाच पडून आहे। कचरा डेपोच्या आवारातच खताच्या भरलेल्या सुमारे 250 बॅग व रिकाम्या जागेत लावलेला खतांचा ढीग जैसे थे परिस्थितीत आहे। खताच्या अनेक बॅगा फाटल्या असून त्यातून खत बाहेर पडून गटारामध्ये जात आहे। नियोजनबद्धपणे खत निर्मिती केल्यास प्रत्येक बेडमधून प्रति महिन्याला प्रोसेस करून खताची निर्मिती होऊ शकते, परंतु गेल्या 3 वर्षापूर्वी भरलेले बेड अद्याप जसेच्या तसे आहेत। मुख्याधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच नगर परिषदेच्या तिजोरीत दरवर्षी जमा होणारे सुमारे 1.5 लाख रुपये म्हणजेच 3 वर्षात सुमारे 4.5 लाख रुपये उत्पन्न बुडाले आहे। कोट्यवधी रुपयांची इन्व्हेस्टमेंट असलेल्या या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून खत निर्मितीसाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे।